नमस्कार. आज आपण बघणार आहोत एखाद्या कुंडलीमध्ये 4 किंवा 5 प्लॅनेट जर एकाच हाऊसमध्ये बसले असतील, जसं या कुंडलीमध्ये 11व्या घरात शुक्र, मर्क्युरी, राहू, सन आणि मंगळ बसलेले आहेत. तर अशा वेळेस कोणता प्लॅनेट सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे हे कन्सिडर करायचा, कोणता प्लॅनेट कमी स्ट्रॉंग आहे हे कसं कन्सिडर करायचा. तर याच्या 4-5 पद्धती आहेत. तुम्हाला चारही पद्धती बघाव्या लागतील. सर्वात पहिले दशा कोणती चालू आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. दशा जी चालू आहे ना, त्या हिशोबानं समजा आता सूर्याची दशा जर चालू आहे तर तो सूर्याला आपल्याला महत्त्व घ्यावंच लागेल. हा तर पहिला नियम झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या चार्टमध्ये हे झालं राशी चार्ट. म्हणजे राशी चार्ट हे एखाद्या झाडासारखं असते, पण त्या झाडाला फ्रूट काय लागेल ते नवांश कळते. तर हा इथं जर सूर्य जर पकडला ॲक्वेरियसमध्ये आहे, नवांशमध्ये सूर्य कुठे गेला आहे, हे ॲक्वेरियसमध्येच आहे राहूसोबत, तर इथं सूर्य जास्त स्ट्रॉंग आहे. शुक्र जर पकडला ॲक्वेरियसमध्ये आहे, शुक्र आहे नवांशमध्ये टोरसमध्ये, शुक्र हे चांगलाच पॉवरफुल आहे. मार्स मंगळ जर पकडला तर मंगळ जो आहे तो 12व्या घरात आहे लिब्रामध्ये, तर मंगळ कमी पॉवरफुल आहे. याच्यामध्ये सर्वात सोपा पद्धत जी आहे ती हाऊस आहे. सर्वात पहिलं जे आहे ते हाऊस सर्वात मेन असते. राशीपेक्षा जास्त महत्त्वाचं असते हाऊस. तर 5 प्लॅनेटपैकी 11व्या घरात कोणता प्लॅनेट जास्त स्ट्रॉंग असतो? मंगळ असतो, राहू असतो, सूर्य असतो. शुक्र आणि मर्क्युरी तेवढे स्ट्रॉंग नसतात 11व्या घरामध्ये. तर या 3 प्लॅनेट तर महत्त्वाचे ठरले. आणि इथं अजून एक आपण गोष्ट चेक करू शकतो, ती म्हणजे स्ट्रेंथ. हे स्ट्रेंथवर जायचं आणि शो षडबल ब्रेकअप या ऑप्शनवर जायचं. तर इथं तुम्हाला दिसते एकदम लास्टला षडबल पर्सेंटेज ऑफ स्ट्रेंथ, म्हणजे कोणता ग्रह किती पॉवरफुल आहे. तर इथं तुम्हाला क्लिअरली कळेल की बा सूर्य जो आहे तो 150% स्ट्रेंथ आहे सूर्याकडे, मून 79 आहे. तर इथं तुम्हाला कळू शकेल की बा सूर्य सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. हे एक आहे. त्याच्यानंतर अजून एक पद्धत आहे. अदर स्ट्रेंथमध्ये विमोपोक्षाबल जे आहे तिथे आपण चेक करू शकतो. इथे जास्त अवघडमध्ये जायचं नाही, D7पर्यंतच राहायचं, सप्तवर्गापर्यंतच राहायचं. तर याच्यामध्ये बघा सूर्य 57, मून 52, मार्स 75, 63, 48, 88, 69. तर सर्वात जास्त जे पॉवर आहे शुक्र मंगळ या दोघाला आहे, बरोबर आहे. आणि शनी तर इथं नाहीच आहे आपल्याकडं, मंगळच पकडा. एक सेकंड, बार ग्राफ्स. इथं मंगळला 123 आहे, जे की चांगली आहे. तर या चार्टमध्ये तुम्ही असं पकडू शकता की मंगळ आणि सूर्य हे या 11व्या घरामध्ये जास्त पॉवरफुल आहेत. अशा पद्धतीने आपण हे कन्सिडर करू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं आहे दशा जी आहे ना, ते सर्वात जास्त मॅटर करते. जसं आता समजा मंगळमध्ये बुधची दशा आली तर काय होईल. बुधची दशा आली समजा अंतर्दशा, सर्वात पहिले 11वं घर ॲक्टिवेट होईल. त्याच्यानंतर बुध ज्या हाऊसचा मालक आहे कुंडलीमध्ये ते ॲक्टिवेट होतील, जसं 3rd हाऊस आणि 6th हाऊस. बुधवर रिझल्ट कोणाचा आहे? बुध पूर्ण ॲफ्लिक्शनमध्ये आहे. शुक्र आहे, राहू आहे, सन आहे, मार्स आहे. आणि एंड रिझल्ट काय भेटेल? जो D9मध्ये आहे मर्क्युरी, जेमिनायमध्ये आहे आणि रेट्रोसुद्धा आहे. म्हणजे ग्रुप्स सर्वात पहिले याचे ग्रुप्स बदलतील, मित्र बदलतील. राहू सन वगैरे आहेत तर तेवढे काही चांगले मित्र त्याला भेटणार नाही, ॲप्लिकेशनमध्ये जाईल. आणि एंड रिझल्ट काय होईल की एखादी गोष्टीचं स्टार्ट करेल. मिथुन राशी जी आहे ते स्टार्टची आहे, रेट्रो आहे. पण एवढ्या ॲप्लिकेशनमध्ये बुध असल्यावर इन्फॉर्मेशनचा सही इस्तेमाल असा माणूस करू नाही शकेल. कारण ॲक्वेरियस म्हणजे खूप
असं समजा 100 पुस्तकं आहेत आणि त्याच्यातून एक निवडायचं आहे तर ते अवघडच आहे, असं आपण बघू शकतो.